वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 23 सणोत्सव. श्री गुरुदेवाय नमः. श्रोतियांनी प्रश्न केला, आपण विवाह आणि मृत्यू संस्कार कथीला. तो आमच्याही मनी वाटला उत्तम ऐसा. परी जन्मादी उत्सव बरवे आनंद लाभे सणोत्सवे. तेणे ग्राम जीवन चेतना पावे विरंगुळा हाची सर्वांसी. तयासी आपण गौण ठरविले याचे कारण पाहिजे बोलिले. तरी आता उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. आजचे करू जाता सणवार दिवस न पुरती वर्षभर. त्यात जयंत्या पुण्यतिथ्या येती फार. वाढदिवस निराळे हे सर्वची पाहिजेत केले. तरी कामधंदे सर्व गेले. एवढे करोनी सर्व भागले होईल कैसे. म्हणून त्यात साण थोर निवडावे तारतम्याने करीत जावे. प्रसंग मान पाहोनी वर्तावे सर्व काळ. जे जे करावे ते समजून सांगता यावे त्याचे कारण. उगी लाडू पेढे खाया जयंती दिन पाळू नये. पूर्वजांनी जो हेतू योजिला तो पाहिजे समजोनी घेतला. त्याची उद्देशाप्रमाणे झाला पाहिजे सणवार. भारत वर्षाची चालीरीती अत्यंत योजनाबद्ध होती. त्याने सहज चाले सुस्थिती समाजाची. तेची पुन्हा उजळावे म्हणून बोलिलो सहज भावे. तत्वता उत्सवासी गौणत्व द्यावे ऐसे नाही. उत्सव प्रिय मानवाचा स्वभाव. सणवार मुहूर्ताचा त्यासी गौरव. विशेष कार्यासाठी धाव नेहमीच त्याची. विशेष काही कार्य व्हावे ऐसे घेतले त्याच्या जीवे. न घे ओढे वेढे मनोभावे खर्च करी मनमाने. ऐसे उत्सवांचे नाव घेऊनी धन व्यर्थ उधळू नये कोणी. ते लागावे सत्कारणी बोलिलो म्हणून बचत करा. नाही तरी घरी दिवाळी केली. दिवाळे निघावयाची सोय झाली. जनता हसेल गावातली हौसी नटराज म्हणून. तैसी होऊन द्यावी फजिती. बसावे तरी सर्वांचे पंगती. परी होऊन द्यावी जीवनाची माती. कधीही आपुल्या एके दिवसी सण केला. ते भोगणे आले दुसऱ्या दिवसाला. ऐसा कोणीच नाही सांगितला गृहस्थ धर्म. पुढेही आहेत सणवार समजूनी करावा विचार. प्रसंग येती पुढे थोर त्यासही देणे सहकार्य. काही प्रसंग मानासाठी पैसा ठेविला पाहिजे गाठी. सण येताची उठाउठी खर्चू नये सर्व शक्ती. कोणीही करिता सणोत्सव पहावी आपुली आधी उणीव. मग पुढे टाकावा पाय रेखीव हर्षासाठी. चार जणांशी मिळवावे आनंदी आनंद करीत राहावे. त्यातून नेहमीच धडे घ्यावे वागण्यासाठी. वाढविता यावे जीवन ज्ञान. कधीही न वाढावेत दुर्गुण. मग करावे निर्भय मन प्रसंगासाठी. काही सण घरी करावे काही सार्वजनिक जागी ठरवावे. सर्वा मिळून उचलीत जावे ओझे काही. उत्सवाच्या निमित्ताने सुंदर करावी सहभोजने. बंधू प्रेम वाढेल जेणे आचरावे तैसेची. घरोघरच्या शिदोऱ्या आणून अथवा स्वयंपाक सर्वा मिळून. तेने प्रेमानंद ये उचंबळून. एकत्र खाता असला नसला प्रसादची द्यावा. प्रसंग गोड करोनी घ्यावा.
परी खाण्यातची वेळ न जावा समाजाचा. सुंदर करावे कथा कीर्तन दिंड्या खेळ मनोरंजन. परी लागावे उत्तम चाल चलन समाजासी. खरा उत्सव रोजचे कर्म विचारे सांभाळावा धर्म. परी नैमित्तिक सणाचेही वर्म जाणोनिया आचरावे. दत्त जयंती रामनवमी हनुमान जयंती गोकुळाष्टमी. शिवरात्री आषाढी ऋषी पंचमी विविध कार्यांनी पाळावी. वटसावित्री शारदोत्सव रक्षाबंधन संक्रांती पर्व. गौरी पूजनादी महिलांचे उत्सव सामुदायिक करावे. उद्योग दिन स्नेह संमेलन बालोत्कर्ष आणि प्रार्थना दिन. गीता जयंतीस बुद्धी विकास दिन. पंचमहोत्सव आवश्यक. सर्व जाती जमाती मिळून हळदी कुंकू तीळ गूळ सुवर्णदान. चढा ओढी ग्रामशुद्धी रामधून भाषणे आदी करावी. तैसाची आला पोळा सण हाही आहे महत्वपूर्ण. यात ठेवावे बैलांचे प्रदर्शन शेती सामानासहित. उत्तम रांगेत बैल ठेवावा साजेल तैसा अंगी भूषवावा. त्यात ज्यासी सफल सेवा त्याचा गौरव त्या दिवसी. कोणी जोडी उत्तम ठेविली कोणी बैलास खुराक घाली. इनामे द्यावी त्यास भली सर्व गावकऱ्यांनी. कोणाचे उत्तम शेती साधन कोणी ठेवले नौकर प्रसन्न. त्याचे वाढवावे उच्च स्थान पोळ्याची या शुभदिनी. घरोघरी जोडी फिरवावी मिरवीत मिरवीत घरी न्यावी. इनाम पोळी माणसांनी द्यावी प्रसन्न ठेवूनी वृत्ती त्यांची. काही पाडवा जुगार खेळती ही आहे समाजाची अधोगती. काही लोक जिंकोनी जाती काही हरती वस्त्रेही. ऐसी रीती बंद करावी हवी तर दंगले ही भरवावी. कामगारांसी इनामे द्यावी काटक चपल म्हणूनिया. ऐसाची आहे दशहरा दिन विजयादशमी उत्साह पूर्ण. त्याने वाढे स्नेह संघटन उत्तम गावी. सगळ्यांनी मिळून मिरवीत जावे थोर पुरुषांचे गोडवे गावे. पूर्व ऋषींचे कौतुक करावे गौरवावे राष्ट्रासी. ते दिनी उत्तम संकल्प करावा आपुले ते सर्वांचे हा बोध घ्यावा. मतभेद समूळची विसरावा सोने देऊनी एकमेका. पुढे वितंडनेची नसावे सकळांनी सकळांसी वंदावे. परस्परांचे आशीष घ्यावे बंधू बंधू म्हणूनी. मिरवीत मिरवीत यावे घरी संत देऊनी वंदोनी अंतरी. वाड वडिलांचे वरद हस्त शिरी धारण करावे कौतुकाने. नवीन कार्य संकल्प करावा मग वर्षभरी तो टिकवावा. ऐसा सोहळा सगळ्यांनी साधावा एकात्मतेने. दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला. परी पहावा कोण राहिला भुकेला घरी. त्यास आमंत्रित करावे गोड धोड भोजन द्यावे. परस्परांनी मिळून चालवावे वैभव सर्वांचे. गावचे एकची असावे लक्ष्मी पूजन. प्रचंड मंडपी करोणी स्थान. सर्वास द्यावे फराळ भोजन सर्वां मिळोनी. आनंद उसळावा घरोघरी सुखी गाई वासरे नरनारी. भाऊ बहिणींचे परोपरी नाते वाढे ऐसे व्हावे. बंधू भाव भगिनी पण हे नाते ओसरले समाजातून. ते वाढाया नव्या पिढीत पूर्ण योजना भाऊबीजेची. तैसेची भरवावे गोप्रदर्शन. कोणत्या गायी दुधाळ पूर्ण कोणता वळू गुणसंपन्न. उंच पुरा पहावा
तो सगळ्यांनी गौरवावा, सर्वान मिळून इनाम द्यावा, गाई गुरांचा महिमा पटवावा, सर्व जना आपापली गाय प्रभावी, पुढे करावयासी सांगावी, पुढची गुढी उभारावी, इनाम देऊ म्हणून तैसेची वाढवावे खताचे महिमान, नरकासुरास निमित्त करून शेण खतादिकांचे वर्णन विशद करून सांगावे, याच खतामृताच्या संयोगे शेती उत्तम राहोनी पिके, म्हणून सर्वांनी योग्य खळगे करोनी खत सांभाळावे, शेती माझीच शेणादी जावे, तरीच भूमी माता पावे, हे घरोघरी सांगावे, हाची खरा दिवाळी सण, गावी ज्याने लक्ष्मी नांदे, लोक जगतील आनंदे, ऐशा प्रयत्नांनीच साधे खरी दिवाळी, 12 महिन्यांनी दिवाळी आली, घरे दारे स्वच्छ झाली, भिंत ओसरी सारवोनी ठेविली, रंगरंगोटी लावोनी, दुसरे दिवशी सडा नाही, झाड झूड तीही नाही, घाण पसरली सर्वही जिकडे तिकडे, ऐसी करिता दसरा दिवाळी, अवदशाची येई कपाळी, त्यापेक्षा रोज सकाळी उठणे हाची दिवाळ सण, सन म्हणून करावे अभ्यंग स्नान, नाही तरी फासावे वंगण, हे कोठचे शहाणपण शिकलो आम्ही, रोजची थोडे करीत जावे, स्नान ध्यान पाठादी बरवे, श्रम करोनी सौंदर्य वाढवावे घरी दारी, दिवाळीचे निमित्त करोनी स्वच्छता पवित्रता शिकवावी सर्वांनी, उकिरडाही नीट करोनी दिवा लावावा स्वच्छतेचा, नेहमी स्वच्छ ठेवावे घर, श्रम करावेत अंगभर, हाची खरा सणवार नित्य सुंदर वर्तणूक, जो नेहमीच स्वच्छता करी, त्याने उत्सव पावेल सर्वतोपरी, उत्तम जेवावी भाजी भाकरी, देवादिका अर्पोनी, ऐसे व्रत जो सांभाळी, त्याची खरी दसरा दिवाळी, नाही तरी समजा होळी आपल्या साऱ्या जीवनाची, होळीचा आला शिमगा सण, त्यात मोठी मारहाण, लोक इभ्रत मान सोडून पळती मार्गी वेडेसे, हा वाढला विचित्रपणा, ऐसा नोहे शिमगा जाणा, त्यातही आहे तात्विकपणा, घेण्यासारिखा समाजा, याच दिवशी प्रल्हादाची छळना, केली होती होळीने जाणा, परी दुःख न झाले प्रल्हाद प्राणा, हरिभक्त म्हणून शेवटी छळणारेची जळले, हे गावासी कौतुक झाले, म्हणून जन ओरडले उपहास त्यांचा करोनी, त्याच दिवशी शंकराने काम जाळीला तिसऱ्या नयने, म्हणून कामास धिक्कारिले भूतसेनेने हलकल्लोळ करोनी, त्याच दिवशी सज्जनांनी वार्षिक यज्ञाची केली आखणी, संपूर्ण गाव साफ करोनी द्यावे पेटवोनी कैचन ते, त्याच्या प्रकाशी सर्वांनी जमावे, आपले दुष्कृत्य निवेदावे, पुढे तैसे न करण्याचे योजावे अनुतापाने, हे मनोधैर्य कमी पडले, म्हणून दुसरे जन ओरडले, गावाचे पाप धुवोनी काढले, ऐसिया परी पुढे याचा विपर्यास झाला, शिवीगाळ देती परस्पराला, पोथ्याही सांगती अभद्र बोला, मूळ त्यांचे न जाणता, म्हणती कोणी वर्षातून शिव्यासाठीच एक दिन, परी सज्जनांसी याचे काय कारण, ए उत्तेजन दुर्जना, या सनी मुख्य धुलीवंदन, जे ग्राम सफाईचे प्राचीन चिन्ह, अस्पृश्यांनाही स्पर्शावे म्हणून सांगितले ग्रंथी त्या दिवशी,
आधी सार्वजनिक अग्निपूजन, त्यात वाईट वृत्तीचे दहन, मग राख न्यावी उकिरडी पूर्ण, करावे स्नान समुदाय. ऐसा ग्रामसेवेचा आनंद, त्याने परस्परा लाविला सुगंध, प्रसन्नता दाखवाया विशद, योजिला प्रसंग रंजनाचा. ठिकठिकाणी गाणे वाजविणे, रंग गुलाल आदी उधळणे, प्रसन्न ठेवावया मानवी मने, शिमगासण योजिला. राजे रजवाड्यांची या दरबारी, त्या स्वरूप आले शृंगारी, श्रीकृष्णाची या नावे रंग पिचकारी उडविण्याचे. गावी वेगळाची विपर्यास झाला, ग्रामशुद्धीचा उद्देश गेला, नाली मोरीचा उडवोनी मैला, दुःख देती जनतेसी, कुणाची लाकडे चोरोनी नेती, घरच्या वस्तूही होडीत टाकती, गाडी घोड्यांचे सामान जाळती, खाट नेती स्मशानी. या सणाने होते सनसन, गाव दिसू लागते भणभण, ऐसा हा प्रसंग वाईट म्हणून, करीती टीका धीर प्राणी, परियासी वळण लावावे, ऐसे वेडेपण होऊ न द्यावे, त्यात सौंदर्य पावित्र्य भरावे, गाणे वाजवणे ठेवोनी, होळी निमित्ते जमवोनी नरनारी, द्याव्या कवायती मोहल्ल्यावरी, ग्राम सुधारक नाटिका बरी, मनोरंजनासी योजावी. होळी म्हणजे ग्रामशुद्धी दिन, तैसेची मातृदिन, बालक दिन, श्रमिक दिन, मानवता दिन, स्वतंत्र दिनादी कितीतरी, तैसेची अनेक लहान सण, सर्वात असावे तत्वानुसंधान, उदार पूर्तीचे देखाऊ साधन, ऐसे झाले तरी व्यर्थ. प्रगतीसाठी सणवार करावे, काही सण एके ठाईच घडवावे, सर्वा मिळून आचरावे सहकार्याने. पूर्वी घरोघरी गणेशोत्सव, नाना रूढींचे उपद्रव, लोकमान्यांनी आणिले महत्व, राष्ट्रीय रूपे तयासी. गावचा एकची गणपती, सर्वांसाठी कार्यक्रम होती, जेणे वाढेल राष्ट्रीय वृत्ती, ऐसी असावी धारणा. तोची उत्तम सण उत्सव दिन, जो राष्ट्रीय वृत्तीने पूर्ण, हेची घडावया महाकारण, संती बोधिले समाजा. जनता असते उत्सव प्रिय, म्हणून त्या मार्गेची लावावी सोय, राष्ट्रीय भावना जागे निर्भय, तोची करावा उत्सव. विशेष निमित्ते संघटित व्हावे, सर्वान मिळून काम करावे, जेणे भोजन पडावा जीवे कोणावरी. नाही तरी आपले मनोरंजन, त्यासाठी जावे दुसऱ्यांचे प्राण, ऐसे करील जो उत्सव सण, तो हीन या लोकी. परका सुखी आपणही सुखी, तत्पर परस्परांचे कौतुकी, वागणूक सर्वांची सारखी, सर्वांसाठी असावी. ही मानव्य बुद्धी उपजावया, गावोगावी बदलावी उत्सव प्रक्रिया, जेणे धडा मिळेल लोकांसी या नेहमी वागणुकीसाठी. सकल धर्मा माझी सणवार, याची साठी केले सान थोर, जेणे मनुष्याची कदर मनुष्य करील सर्वदा. सामुदायिकता वाढे सर्वत्र, हेची सणवारांचे मूळ सूत्र. सामुदायिकपणाचा प्रकार, तोची खरा उत्सव. ज्या दिवशी गाव झाले एक, तोची उत्सव दिन अलौकिक. ओळखून येती राव रंक, उत्सवा माझी. ज्यासी नाही त्यासी देणे, जो बिघडल त्या सरळ करणे. आप्त समजोनी उचलोनी घेणे, पडला त्या सर्वतोपरी. हेची खरे औदार्य आहे, गावच्या सुखात उत्सव पाहे. तेने सदा सणवार राहे आपुल्या गावी. पूर्वी गावी 12 बलुते, 18 पगड जातीचे जथ्थे. परस्परावरी अवलंबून होते सहकार्य जीवन.
कोळी जाळे घेऊन येई, सोनार जीवती लावोनी देई, नावी धोबी गवळी नेई, धान्याधिक सणवारी, परी तो आता नुरला कायदा, उत्सवास येणे हा नवे फायदा, सणवार सांगणे हा नवे धंदा, कोणाच्या हे पोटाचा, ही आहे निर्मळ सेवा, उजळावया अंतरीचा दिवा, पोट भरण्याचा प्रश्न उत्सवा, आणोची नये सकळांनी कामधाम करावे, उरल्या वेळी सणवार सांगावे, मंडपादी करण्यास लागावे, सेवा भावे सर्वांनी, ऐसे सांगणे हे निराळे, परी त्या निमित्ताने भुलवावे भोळे, तेने घोटाळोनी लोक सगळे, नास्तिक जैसे बोलती, श्रम विभागणी होती पूर्वी, त्यातून ही वाढली स्वार्थ चवी, त्याच कामी लागले भिक्षुक गोसावी, नाव बुडवाया पूर्वजांचे, जो कोणी एवढेची करी, त्यासी गावाने द्यावी चाकरी, उदर भरण्याची व्यवस्था पुरी, परिश्रमाने सर्व काळ, बेकार न ठेवावी ग्रामाप्रती, उधळपट्टी न करावी कोणे रीती, उत्सवाने उत्तम गती, लागे तैसेची करावे, उत्तम गती तोची उत्सव, एरवी मोले घेतले उपद्रव, तैसे न व्हावा करावे गाव, संघटित आणि क्रियाशील, साधावा कार्याचा उत्साह, तोची उत्सव निसंदेह, तुकड्या म्हणे गावी प्रवाह, वाहू द्या शांती सुखाचा. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत, कथिला सोनोत्सवांचा मुख्यार्थ, 23वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.